पुढची बातमी बघूया। जिल्हा परिषद नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्य नेमा अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी या संदर्भातली मागणी केली आहे आणि या संदर्भात लवकरच दुरुस्ती विधेयक येईल अशी अपेक्षा देखील असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकते, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमावेत अशी मागणी बावनकुळेंची आहे। झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। तर ही मागणी करताना चंद्रशेखर बावनकुळेंनी जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय लिहिलंय आपण बघूया। जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकी 10 सदस्याच्या मागे 1 स्वीकृत सदस्य असावा। पंचायत समितीच्या 5 सदस्यांच्या मागे 1 स्वीकृत सदस्य असावा। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पक्षीय बलाबला प्रमाणात स्वीकृत सदस्याची निवड व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।